खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण मी 2017 मध्येही नगरसेविका म्हणून निवडून आलेले, तेव्हाही मला जनतेने भरभरून प्रेम दिलं होतं आणि 2017 मध्ये निवडून आल्यानंतर भरपूर आम्ही कामं केलेली आहेत आणि कामं केल्यानंतर आम्हाला जनतेसमोर जाताना कुठलीही भीती वाटली नाही. कारण आम्ही जेव्हा जेव्हा जनतेने आम्हाला आवाज दिला आम्ही त्यांच्यासाठी हजर झालो होतो. त्यामुळे मी खरं तर सगळ्यात प्रथम मी भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांचं आभार मानेन की त्यांनी मला परत एकदा योग्य समजले आणि परत एकदा उमेदवारी मला बाहेर दिली. आमचे भाऊ म्हणजे आदर्श नगराध्यक्ष जय म्हात्रे यांनी, प्रीतमदादा म्हात्रे यांनी, मग नितीनभाई पाटील यांनी आणि आपले जे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनीही दिलं आणि सभागृह नेते परिषदा म्हात्रे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की तू परत एकदा जनतेसमोर जाण्याचे योग्य आहे आणि ती उमेदवारी मला मिळाली. आणि मला खरंच अभिमान वाटतो की जेव्हा जेव्हा जनतेच्या समोर मी गेली किंवा जेव्हा जेव्हा जनतेचं काम आलं तेव्हा मी इथे हजर होते. कारण मी स्थानिक आहे, मी इथेच राहते. जवळजवळ 30 वर्षापासून मी या वॉर्डामध्येच राहते. कारण माझं आजोळी इथेच आहे आणि नंतर त्या लग्न झाल्यानंतरही मी ह्याच वॉर्डात राहतो. त्यामुळे मी स्थानिक असल्याकारणाने मला ह्या लोकांचा परिचय आहे, या वॉर्डाचा परिचय आहे. ह्या वॉर्डामध्ये जे जे कामं असतात मग ते ग्राउंड लेवलपासून असू दे किंवा वरपर्यंत असू दे त्यासाठी मी उपलब्ध असते. इव्हन मी नाही तर माझे मिस्टर आणि आमचे सगळे कार्यकर्ते असतात ते आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध असतो. मग ते रोडची कामं असू दे, गटाराची कामं असू दे, महिलांसाठी अनेक शिबिरं असू दे किंवा महिलांसाठी सुरक्षिततेसाठी आपण केलेले अनेक अनेक उपक्रम ते असू, त्याच्यासाठी आम्ही उपलब्ध असतो. म्हणून मी परत एकदा सांगते की आमच्या इथे वॉर्डामध्ये मग ते सेक्टर 1S 1, 2, 3 असेल, न्यू पनवेलचं अंबिका नगर असेल, ओरियन मॉलच्या मागे बालाजी अंगण असेल, मिरची गली, कापड गली, बांडवकरवाडा आणि भुसार मोहल्ला, पाडा मोहल्ला हा सगळा आमच्या वॉर्डात येतो. आणि जेव्हा जेव्हा तिथे गरज लागली मग ते पावसाळ्याच्या वेळी असलेले पाणी जमलेले असो तेव्हा आम्ही तिथे उभं राहिलेलो. त्यांना कसं सुरक्षित ठेवता असेल तर आम्ही पहिलं तिथे पोचलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला कसलीच मला वाटतं की त्यांनी जो भरभरून प्रेम दिला आहे त्याचंच मला वाटतं मी त्यांचेच आभार मानण्यासाठी परत एकदा त्यांच्या समोर आली आहे. आणि म्हणून मला खूप अपेक्षा आहे की परत एकदा मला हे खूप मताने निवडून देतील. आता ना आपण कोणती विकास कामं किंवा कोणते मुद्दे घेऊन सामोरे जातात? नक्कीच मी आमदार प्रसन्नदा ठाकूर यांच्या निधीतनं केलेली अनेक कामं असतील, मग ते पेपर ब्लॉक असतील, रोडची कामं असतील, अनेक सोसायट्यामधल्या ज्या आतमधले जी कामं असतील, रस्त्यांची कामं ती कामं असतील. मी आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या निधीतून आलेलेही भरपूर कामं आहे जे त्यांनी केलेले आहेत, आता करतायत आहे. मी म्हणतात ब्युटिफिकेशन आहे वडाळे तलावचा, तो एक मोठा स्पॉट आहे आमच्या इथं आलेला की इतक्या छान त्या जुना कालीन आपला जो तळा होता ज्याला कोणी लक्ष दिलं नव्हतं, त्याच्यानंतर आपण त्या निधीतून त्याला कामं केलं, सुशोभित केलं आणि आज तो अट्रॅक्शन पॉईंट झालेला आहे. मी प्रीतमदादांचं काम म्हणेन, प्रीतमदादांनी अनेक कामं केली. आपण पाडा मोहल्ला, भुसार मोहल्ला हा माझ्या एरियात येतो, मांडवकर वाडा आपल्या एरियात येतो, त्यामध्ये आतले जे रस्ते होते ते अत्यंत दूर अवस्था होती. पण 2017 नंतर आम्ही टोटली त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्याच्या आतमधली सगळी कामं करून घेतलेली आहे. मी परत सभागृह नेते परिषदा म्हणते आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या आतमधली केलेली कामं आहेत, त्यांच्या आपण निधी वापरून केले. माझे अनेक निधी वापरले गेले. आपण माझ्या निधीतून आपण मला वाटतं की हाय मास्क बसवणं, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला म्हणतो की आपण जो तळ्याच्या समोर जाणारा रस्ता तिथे अंधार असायचा तिथे माझ्या निधीतून हाय मास्क बसवले गेले. असे बरेच कामं आपण केलेली आहे. ती आम्ही जर सांगायला गेलो तर त्याची मला वाटतं मोठी एक लिस्ट तयार होईल की आम्ही 2017 पर्यंत, त्याच्यानंतर आमचा टर्म संपल्यानंतर सुद्धा त्याच्या पुढची 3.5 वर्ष म्हणजे जवळजवळ हा 9वं वर्ष आहे आम्ही काम करत आहोत. आणि त्यामुळे कामाची आम्ही हेच रांगच लावलेली आहे की कुठलंही कामं मी मगाशी म्हणाले की जेव्हा पाऊस पडतो, जेव्हा पाणी भरतं तेव्हा अत्यंत काही ठिकाणी दूर अवस्था होते, त्या पाण्यामध्ये आम्ही जाऊन त्या लोकांना सुरक्षित करणं आणि त्या तिकडचे जे समज गटार तुंबली असेल ती लगेच साफ करणं. मग ते प्रीतमदादांच्या माध्यमातून असू दे, प्रशांतदादांच्या माध्यमातून असू दे किंवा विक्रांतदादांच्या माध्यमातून असू दे, हे त्वरित साफ केले जातात. नितीनभाई असतात, नितीनभाई तर मला वाटतं कितीतरी वेळा आपण त्यांना जे गटार तुंबलेली असतात ती साफ करण्याचं काम आपण लगेच केलेलं आहे आणि त्या लोकांना आपण सुरक्षित केलेलं आहे.
नक्कीच. खरं तर उमेदवार कुठला असायला पाहिजे, नगरसेवक हा ग्राउंड लेवलला काम करणारा नगरसेवक असायला पाहिजे आणि तो उमेदवार इथे राहणारा असला पाहिजे. मी आता सांगितलं की मी 35 वर्षापासून इथे राहते, माझा आजोळ इथे आहे, माझी आई इथे राहत होते, लग्नानंतर सुद्धा मी ह्याच वॉर्डामध्ये राहिले, जवळजवळ मी इथे वावरते. आज आमचं इतकं मोठं मंडळ आहे, अभिनव मंडळामधली मी सदस्य आहे आणि कित्येक वर्ष आम्ही अभिनव मंडळामधून अनेक उपक्रम करत आलोय. महिलांचा आमचा एक चांगला ग्रुप आहे त्याच्यामधून म्हणा. त्यामुळे स्थानिक असणं गरजेचं आहे. आमचा कोणतरी उमेदवार तुम्ही हायर करून इथे उभं केलाय, तो कधी तुमच्यासाठी येणार, त्याला मला असं वाटतं त्याला मतदार नसेल नीट माहिती असणार आहे. मला एकूण एक मतदार माहिती आहेत, मला महिलांची समस्या माहिती आहेत. इथे काही झालं तरी रात्री 12-1 वाजता जरी काय झालं तर आम्ही उतरून इथे उभं राहणं हे अत्यंत गरजेचं असतं. मग ते असं नाही की काय एकदम क्रुशियल प्रॉब्लेम झाला तेव्हाच यायला पाहिजे. कुठलीही छोटीची छोटी गोष्ट झाली तरी आम्ही खाली येऊन उभं राहणारे आम्ही असे नगरसेवक. इव्हन 4ही आम्ही नगरसेवक जे आता निवडून आलेले आहेत, 3 आणि मी, आम्ही पहिल्यापासूनच या वॉर्डामध्ये ऍक्टिव्ह आहोत किंवा म्हणतो ना गरजेसाठी उभे राहणारे नगरसेवक आम्ही आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या लोकांनी हाच हे केलं पाहिजे. स्थानिक असेल, जो इथे असेल, जो तुमच्या कामासाठी फोन उचलेल, जो इथे उपलब्ध, लांबच्या गावातला माणूस तुमचा फोन उचलणार कधी, तो तुमच्यापर्यंत पोहोचणार कधी, आणि त्याला माहितीच नाहीये काय इकडचं. आता नुसतं सांगितलं की अरे मी आहे इथला किंवा मी इथे तुमच्यासाठी येणार आहे, ह्याच्यात काही अर्थ नसतं. कधीही नगरसेवक हा जवळचा असला पाहिजे आणि वॉर्डातलाच असला पाहिजे. प्रभाग 18 मधून मला वाटतं 4 पैकी 3 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांनी त्यांचा विजयाचा जल्लोष साजरा केलेला आहे. आता एकमेव तुम्ही भाजपाकडनं निवडणूक लढवत आहात आणि समोर एका पक्षाचे काही उमेदवार आहेत. आता या ठिकाणी बाकीचे ते 3 उमेदवार बिनविरोध मिळतात, त्यांचं सहकार्य तुम्हाला कशा प्रकारे मिळतं? नक्कीच. जसं फॉर्म भरला दुसऱ्या दिवशी छाननी झाली आणि शुभारंभ हा नितीनभाई पाटील यांनी केला आहे. तो शुभारंभच होता आमचा. त्याच्या पाठोपाठ ममता प्रीतम म्हात्रे आणि नंतर विक्रांतदादा यांची बहीण म्हणजे स्नेहल धमाले यांचाही बिनविरोध निवड झाल्यामुळे मला अत्यंत आनंद वाटला की 3 दिग्गज हे बिनविरोध आलेले. विरोधकांनी कितीही काही बोललं तरी त्याला काही फरक पडत नाही, पण जेव्हा दिग्गज माझ्या सोबत होते आणि नंतर मला समजलं की आपल्याला एकटीला लढायचं आहे, पण मला तेव्हा काहीही भीती वाटली नाही. जेव्हा 3 दिग्गज हे मोठे मोठे माझ्यासोबत आहेत, माझ्या पाठीशी उभे होते. आणि सुरुवातीला ज्या दिवशी मी 3 तारखेला माझा प्रचाराचा नारळ फोडला तेव्हापासून जे माझ्या सोबत आहेत ते आजपर्यंत माझे हे 3घही माझ्यासोबत आहेत. 1 to 1 प्रचार करायला ते माझ्या प्रत्येक घरामध्ये आम्ही गेलेलो आणि त्यांच्यासोबत माझ्यासोबत त्यांनी प्रचार केलेला आहे. नुसतं माझ्या एकटीचं स्वतःचं नाही सांगता मी कशी निवडून यायला पाहिजे ह्याचा प्रचार त्यांनी जास्त केला. माझे काम त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवले, माझ्यासाठी अपील केलेले, अनेक सभा आम्ही घेतलेल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण माझ्यासाठी मला सपोर्ट दिला. मी आजपर्यंत म्हणते आत्ता देखील आमचा प्रचार चालू होता, तिथे देखील हे दोघंही माझ्यासोबत, मी म्हणते ना जर एक बहीण लढतीये तर हे 3घही भावासारखे माझ्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळे मला अत्यंत मी त्यांचे आभार मानेन की मी म्हणेन ना की उद्या जेव्हा माझा रिझल्ट असेल, जो माझा आकडा असेल, ते खरं तर ह्यांचा आकडा असणार आहे. तो माझी स्वतःची काम मतं आहेतच, पण मी म्हणेन तो मतं जे देणारे जे लोक असेल ते ह्यांच्यावर विश्वास ठेवून मला मतं देणार आहे. त्यामुळे हा जो आकडा असेल, हा जो जिंकण्याचा मोठा आकडा असेल माझा, हा सगळा ह्यांच्यामुळे असणार आहे. त्यामुळे खरंच ही 3घही जण, मग नितीनभाई असतील, विक्रांतदादा असेल, प्रीतमदादा असेल आणि नंतर ह्या निवडून आलेल्या ज्या आम्ही सहकारी असू, ह्या सगळं ह्यांच्या पाठिंबामुळे झालेलं असणार आहे माझ्यासोबत. ओके, कशा प्रकारे आव्हान कराल? मी सांगेन की प्रभाग क्रमांक 18D मधून मी स्वतः उभी आहे. पहिल्याच क्रमांकावर माझं नाव आहे, कमळ निशाणी असणार आहे, त्याच्यावर खूप मतांनी मला विजयी करायचं मी आवाहन करेन. पण मी म्हणेन की आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या कामांची पोचपावती, विक्रमदादा पाटील यांची कामांची पोचपावती, नितीनभाई पाटील यांची कामाची पोचपावती आणि परेशदादा ठाकूर यांची कामाची पोच आणि प्रीतमदादा म्हात्रे यांची कामाची पोचपावती ह्याच्यात मला मिळाली पाहिजे. कारण कामं केलेली हे तुम्हाला दिसतात. मी म्हणतेन की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांच्या द्वारे केलेली कामांवर लक्ष द्या. स्थानिक उमेदवार आहे त्यावर लक्ष द्या. जो रात्री सुद्धा तुमच्यासाठी येईल, उपलब्ध राहील, त्याच्यावर लक्ष द्या आणि त्या माणसावर लक्ष द्या जो उभा आहे, त्या माणसावर लक्ष द्या जो रात्री तुमच्यासाठी इतक्या वर्ष उपलब्ध झाला, त्याच्यावर लक्ष द्या. मी एवढंच म्हणेन. आणि मी परत 15 तारखेला सगळ्यांना विनंती करते की 15 तारखेला सगळ्यांनी मतदान नक्की करा आणि मतदान आम्हाला करा. याच्यासाठी
मी नेहमी सांगत आले की आमचे सगळ्या पक्षाचे नेत्यांनी सांगत आले की भाजपा आणि महायुती का आली पाहिजे, कारण इथेच विकास असणार आहे. विकास जर पाहिजे असेल, जर आपल्याला सगळ्या जनतेचा जो आहे त्याचा पुनर्विकास पाहिजे असेल आणि जनता सुरक्षित राहणं पाहिजे असेल, महिला सुरक्षित राहिले पाहिजे असेल, तर महाविकास आघाडीनूच भारतीय जनता पक्षालाच विजयी करा असं मी सगळ्यांना विनंती करेन.